आपल्याकडे असं म्हणतात की अश्वस्य भूषणम वेगो मत्तस्यात् गजभूषणम चातुर्य भूषणम नार्या उद्योग नरभूषणम. अश्वस्य भूषणम वेगो अर्थात जो घोडा असतो त्या घोड्याचं जे भूषण आहे ते भूषण काय की तो खूप वेगात धावू शकतो. अश्वस्य भूषणम वेगो मत्तस्यात् गजभूषणम. याच्या बिलकुल विरुद्ध हे हत्तीला लागू होतं. गज म्हणजे हत्ती, की हत्ती जितका हळूहळू डौलत डुलत चालेल तेवढा तो सुंदर दिसतो आणि ते त्या हत्तीचं भूषण आहे. चातुर्य भूषणम नार्या अर्थात नारी जी आहे तिच्याकडे असलेलं चातुर्य हे त्या नारीचं त्या स्त्रीचं ते भूषण आहे. ते आपण कसं ओळखायचं तर आपल्या घरामध्ये जर कधी भरपूर पाहुणे मंडळी आली आहेत, आपल्याला त्यांच्यासाठी जर कधी भाजी करायची, परंतु 4 वांग्यांमध्ये 40 मंडळी कसं जेवण करतील हे चातुर्य फक्त स्त्रीला अवगत असतं. म्हणून म्हणतात चातुर्य भूषणम नार्या उद्योगो नरभूषणम. उद्योगो नरभूषणम अर्थात सतत काही ना काहीतरी उद्योग करत राहणे, काही ना काहीतरी ज्ञानार्जन करत राहणे, सतत काही ना काहीतरी उत्पन्न मिळवण्यासाठी काटकसरीचे प्रयत्न करत राहणे, हे उद्योगो नरभूषणम अर्थात हे पुरुषाचं भूषण आहे. धन्यवाद.